समुद्रपत्नी भवितेति सादरं प्रसाद्य वाणीमसृजत्पितेति वा सरोवरो नाभिरिवेति वा पुनः सरस्वतीत्येव जुहावतां जनः। समुद्रपत्नी म्हणजे समुद्राची पत्नी किंवा इथे मुद्रा शंखचक्रादी मुद्रा धारण करणाऱ्या व्यंकटनाथाची पत्नी भविता होईल इति वा किंवा पिता त्या कन्याच्या पित्याने वाणीम सरस्वती देवीला सादरम आदराने प्रेमाने भक्तीने प्रसाद्य प्रसन्न करून असृजत जन्म दिला इति वा म्हणून किंवा सरोवराप्रमाणे इव नाभी म्हणजे गांभीर्य जिचे आहे इति वा म्हणून किंवा पुन्हा जनः लोक ताम तिला त्या कन्येला सरस्वती इति एव जुहाव सरस्वती असे बोलवू लागले, सरस्वती असे म्हणू लागले। वधूचे कन्येचे नाव सरस्वती आहे हे सांगताना नारायणाचार्य सांगतात की सरस्वती नदी ही समुद्राला जाऊन मिळते म्हणून ती समुद्राची पत्नी आहे। ही सरस्वतीसुद्धा समुद्राशी लग्न करणार आहे। समुद्र म्हणजे मुद्रासहित म्हणजेच शंखचक्रादी मुद्रा धारण करणाऱ्या वैष्णव अशा व्यंकटनाथाशी ही कन्या विवाह करणार आहे, त्यामुळे ही समुद्रपत्नी आहे म्हणून तिचे नाव सरस्वती असेल। किंवा तिच्या पित्याने सरस्वती देवीची उपासना करून तिच्या सरस्वती देवीच्या अनुग्रहाने या मुलीला जन्म दिला, या कन्येला जन्म दिला म्हणून तिचे नाव सरस्वती असेल। किंवा सरोवराप्रमाणे अतिशय गंभीर असा स्वभाव असलेली ही मुलगी आहे, ही कन्या आहे म्हणून तिचे नाव सरस्वती असेल। काही का असेना लोक त्या मुलीला सरस्वती असे बोलवत म्हणजे तिचे नाव सरस्वती असे होते।